नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनसेवक तसेच वनरक्षक पदभरती जी असणार आहे आता सध्याची. तर त्याची सध्या परिस्थिती काय आहे? म्हणजे प्रोसेस ही सरळ सेवा थ्रू भरणारे पदं भरले जातील की एम-पी-एस-सी थ्रू पदं भरली जातील, याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. आता मी काही दिवस व्हिडिओ तुम्हाला मागील 1 महिना बघितला असेल की माझे व्हिडिओ आले नाहीत, कारण की एक पर्सनल कारण होतं. त्याच्यामुळे मला काय केलं होतं की यूट्यूबपासून थोडासा दूर होतो. आता पण मी जरा फ्री आहे, तर मी काय करू शकतो की आता इथून पुढं या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पाठपुरावा घेऊन काय करेल, जसं पहिले आपण प्रयत्न करत होतो जाहिरातीसाठी म्हणा, निकालसाठी म्हणा, त्याच्यानंतर नियुक्तीपत्र भेटण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी परत जे प्रयत्न आहेत ते काय करतात की आपण आता इथून पुढे करणार आहोत. तर यासाठी तुमची साथ जसे तुम्ही पहिल्यापासून देत आहात तशीच साथ भेटेल ही आशा करतो आणि आपण काय करतो या व्हिडिओला सुरू करतो. तर बघा, मुद्दा असा आहे की सेवकसाठी जी बघा 12,991 पदं जी आहेत, ओके, ती ड्राफ्ट जो होता जाहिरातीचा तो काय करतं की तुम्ही बघाल की तुमच्याकडे कडे आला होता. त्याला खूप दिवस झालेले आहेत. ओके, जवळपास 8-9 महिन्यापासून तो ड्राफ्ट फिरतच आहे. त्याच्यावरती पुढची प्रोसेस काय आहे ते अजून याच्यावरती प्रशासकीय स्तरावरती ते अजून क्लिअरिटी नाही आहे. दुसरं जर बघाल तर वनसेवकसाठी जर बघितलं, वनरक्षकसाठी जर बघितलं, तर जवळपास 1,000 पर्यंत पदाची जी काही माहिती होती ती लास्ट RTIमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट हा मेचा RTI होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की माहिती दिली. म्हणजे नॉर्मली काय करतात, RTIची माहिती 3-3 महिन्याने हे करतात. म्हणजे पहिले मार्च, नंतर ना एप्रिल, मे, मार्च नंतर एप्रिल, मे, जून. जूनला एक माहिती येऊन जाईल. तर ती होती ती मार्चची माहिती होती. ओके, तर मार्चची माहिती आलेली आहे. त्याच्यानंतर पुढची जी जूनची माहिती आहे ती काय करेल की आलेली नाही. अजून RTI टाकायला लागेल आपल्याला. RTIमधून ती माहिती भेटेल की एक्झॅक्टली किती आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे ते 1,000-1,200 पदं जी आहेत ती काय करतील, कमीत कमी रिक्त असू शकतात. आणि त्याच्यानंतर पदोन्नती, त्याच्यानंतर ट्रान्सफर, या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर काही रिटायरमेंट झालेले आहेत, असे पदं मिळून जर बघितलं तर ते पदं जर बघा जवळपास 2,000 पर्यंत पदं ही रिक्त असण्याची चान्सेस आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर सरळ सेवेला काय केलं की 100% पदं भरती घ्यावी अशी काय केले की शासनाचा GR आहे. त्याच्यानुसार ती पदं जवळपास भरली जातील. पण काय केलं की सपोज आपण 2,000 पदं जर रिक्त असतील, यांनी काय केले की 60% जरी पदं पकडली त्यांनी, 60% म्हणजे जवळपास काय किती होती, 12ची पदं होती. तर तुम्ही बघाल की मागची जी पदभरती झालेली आहे तर तेवढीच जाहिरात आपण काय करू शकतो की सध्या याच्यासाठी एक्सपेक्टेड आहे. आणि जी ह्याची होती वनसेवकाची होती 12,991 एवढी पदाची होती, ती इथे राहतात. आता वनसेवकाबद्दल पहिलं बोलूया. आता वनसेवकाबद्दल जर तुम्हाला बोलायचं झालं तर बघा की वनसेवकाचं असं आहे की त्याच्या 2 बाजू येतात की त्यांना काय होतं की जे सध्या काही हे आहेत म्हणजे वनमजूर म्हणून काय करतात की तुम्ही बघाल की खूप साऱ्या ठिकाणी आता आपल्या व्हिडिओमधले खूप सारे असे व्यक्ती असू शकतात, विद्यार्थी असू शकतात की ते काय की वनसेवक म्हणून 5-5 वर्ष काय करते, काम करतात. तर शासनाचा असा हे प्रयत्न राहील की त्यांना काय करेल की त्यांना रिझर्वेशन काहीतरी प्रमाणात देण्यात यावं. ओके, आता ते की त्यांचं वय खूप जास्त असणार, ओके, आणि ते कम्प्लीट नाही करता येतील ते. तर त्यांना काय करते की थोड्या प्रमाणात काहीतरी म्हणजे रिझर्वेशन, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्यासाठी काहीतरी राखीव पदं ठेवली जातील आणि त्याच्यातून त्यांनाच घेतलं जाईल त्या पदांसाठी. तर हे असं जे हे करण्यात येणार आहे. तर त्याच्यासाठी तो जो मुद्दा आहे तो विचाराधीन आहे. तो एक मुद्दा झाला. त्याच्यामुळे ती जाहिरात जी आहे ती थोडी लांबत आहे. दुसरी आहे की वनरक्षकसाठी जर बघितलं तर याचं काम जे आहे ते प्रशासकीय स्तरावरती सुरू आहे. लक्षात घ्या, मी नागपूरचा आहे, तर मी काय करू शकतो की आता मागच्या पदभरतीमध्ये खूप सारे विद्यार्थी आपले काय केले की लागलेले आहेत. तुम्ही बघाल तर, आणि खूप सारे म्हणजे विद्यार्थी जे आहे नागपूर रिजनचे जे आहेत ते आय थिंक माझ्या माहितीनं 275 विद्यार्थी आहेत. ते ऑलमोस्ट विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ऑलमोस्ट विद्यार्थी. तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते काय करतात की फीडबॅक देत राहतात. म्हणजे ते डिपार्टमेंटचे विद्यार्थी असल्यामुळे काय करतात की ते माहिती देतात. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की अधिकारी स्तरावरती जे काही की सेक्शन ASO असतील किंवा कुठलेही म्हणजे मोठे अधिकारी पण असतात, तर त्यांच्या थोड्याफार ओळखी असल्यामुळे आपल्याला काय होतं की थोडीफार माहिती भेटते. पर्सनल स्तरावरती विचारल्यानंतर माहिती भेटते. तर त्याच्यानुसार सांगत आहे की याची जी जाहिरातीची आहे ती प्रशासकीय स्तरावरती काय की काम सुरू आहे. प्रशासकीय स्तरावरती काम सुरू म्हणजे कसे जातात, आता कामं सांगेल की बघा, जे आता तुम्ही जर बघाल तर वेबसाईट बघाल तर त्याच्यावर तुम्हाला बघाल की जे ट्रान्सफरसाठी काय केलं की ॲप्लिकेशन त्यांनी मागवलेलं आहे. ट्रान्सफरसाठी कोणकोणते इलिजिबल आहेत, कोणकोणते ट्रान्सफर झालेले आहेत, त्यांचे ट्रान्सफर सुरू आहेत सध्या. ते ट्रान्सफरची आय थिंक वनरक्षकांची जी आहे 3 वर्षापेक्षा जास्त झाली त्यांची काय झाले की ट्रान्सफर झालेले आहेत त्यांना. त्याच्यानंतर पदोन्नतीचेही झालेले आहेत ते. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर अजून एक जाहिरात आली होती की त्याच्यामध्ये हे केलं होतं, डिपार्टमेंटल एक्झाम जी आहे आता त्याच्यावरती स्टे आला होता.
तुम्हाला माहीत असेल तर सांगेल मी, की जे वनसेवक आहेत तर त्यांना डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू काय केलं की एक पोस्ट असते, तर ती मिळण्यासाठी काय केलं की स्टे आला होता. कारण की हे काही विद्यार्थी डायरेक्ट जात होते, त्यामुळे स्टे आला होता. तर त्याची परत काय केली की स्टे गेलेला हटलेला आहे आणि त्यांची हे होणार आहे, आता एक्झाम होणार आहे. तर त्यांना काय केलं की पदोन्नती भेटणार आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामुळे या गोष्टी काय केल्या की अडकत आहेत. आता बघा, तुम्ही जर प्रशासकीय स्तरावर जर बघितलं तर यांच्याकडे मनुष्यबळाची कमी असते. तुम्ही जर पाहिलं असेल तर एकच माणसाकडे त्याच्याकडे, तुम्ही आता इथे नागपूरच्या याला आले असाल तर तुम्हाला समजून जाईल की यांच्याकडे कामाचा लोड जास्त असतो आणि काय करते की हळूहळू गोष्टी होतात. हे एकदमच पटकन गोष्टी काय करत नाही. तर त्यामुळे काय होतं की या गोष्टी लांबत आहेत. आता बोलायचं झालं तर एक मुद्दा तो म्हणजे की ही सरळ सेवा थ्रू होईल की MPSC थ्रू होईल. आता बघा, MPSC थ्रू जर जाहिरात केली तर 2026 नंतर होतील. ओके, 2026मध्ये जर जाहिराती आल्या म्हणजे जानेवारीपासून, तर त्या MPSC थ्रू होतील. म्हणजे ते पकडून जा की ते जाहिराती जर या निवडणुकीच्या पहिली जाहिरात आली तर काम होऊ शकेल. निवडणुकीच्या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जाहिराती आहेत, ओके, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्या पहिले जर जाहिरात आल्या तर तुमच्या जाहिराती लवकरात लवकर होतील. ओके, जर पुढे गेला, कारण सरकारला तसं मोटिवेशनच नसणार आहे की जाहिराती कशासाठी. त्यामुळे काय होतं की जाहिरात जी आहे, माझ्या म्हणण्यानुसार की जाहिरात जी आहे ती ही सरळ सेवेनंच येईल. ओके, सरळ सेवेने येईल तर ती आज या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात तर काय करेल की जाहिरात आपण अपेक्षित असू शकते. ती जाहिरात जी आहे ती जुलैपर्यंत अपेक्षित आहे, त्याच्या पहिले जाहिरात येऊ शकते. ओके, तर अजून काय अपडेट असतील, आता हे तर मी माझ्या याने सांगत आहे, अजून काय अपडेट असेल तर तुम्हाला मी तशा माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जसं आता मी रेग्युलर फॉलोअप घेईल आणि तुम्हाला त्याची माहिती मी देईन. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.